नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता सध्या जेजुरी या ठिकाणी आहोत. माऊलींच्या पालखीचा मुक्काम, रात्रीचा मुक्काम हा सासवडला होता. सासवडचा मुक्काम संपून माऊलीची पालखी आज जेजुरीच्या या ठिकाणी येत आहेत. आपण आमच्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने पाठीमागे बघू शकता की सासवडवरून लोकांचा जो लोट आहे तो जेजुरीकडे रवाना होत असताना आपल्याला दिसत आहे. परंतु आज संध्याकाळी 6 ते 7 वाजता संत माऊलींची पालखी जेजुरी या ठिकाणी मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर आपण बघू शकता की या ठिकाणी बऱ्याचशा वारकऱ्यासाठी येथील काय सामाजिक संस्था असतील किंवा काय इतर ज्या सेवाभावी संघटना असतील यांच्याकडून संबंध वारकऱ्यांसाठी जेवणाची आणि नाश्त्याची सोय केलेली आहे. बघू शकता या ठिकाणी बऱ्या प्रकारात माऊली नाश्ता करत आहेत. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठून आलात? धाराशिव. बर, आता कुठं चालला तिकडे? आम्ही निघालो पंढरपूरला. बर, मावशी कुठून आला? लातूर जिल्हा. लातूर वरून. रात्री कुठं होता मुक्काम पालखीचा? आज जेजुरीला आहे, रात्री सासवडला. बर, काय वाटते वारीमध्ये? काय ना, छान वाटतंय. छान वाटतंय का? हा, मजा येते. हा. काय वाटतंय तुम्हाला माऊली? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. काय त्रास अडचण? काय नाही, आनंदात आहे सगळं. आनंदात आहे. काय वाटलं दिवे घाट पार केल्यानंतर? चांगलं काय नाही वाटत, वाटलं. चांगलं वाटतंय. चांगलं वाटलं. काय वाटते तुम्हाला मामा? नंबर 1 वाटते. नंबर 1. दिवे घाटात येताना काय? काहीच वाटलं नाही. बर चल्ल्यावानी सुद्धा वाटलं नाही. बर, पावसामुळे काय असं नुकसान झाल्यासारखं काहीच वाटतंय का? नाही, काहीच नुकसान नाही. काय नाही. गाव कोणतं? लातूर जिल्हा, चाकूर तालुका, आजनसोंडा गाव. कितवी वारी? माझी 6वी. बघू शकता बऱ्याचशा प्रमाणामध्ये लोक सासवडवरून या ठिकाणी आलेले आहेत. आता जेजुरीमध्ये काय थोड्या वेळामध्ये माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. तर आपण आपल्या इकडल्या बाजूने बघू शकताय की मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांसाठी या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे. या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी नाश्त्याची सोय केलेली आहे